ठीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण 10व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. आता हा शेवटचा विभाग सुरू आहे. अं, ही मी तुमच्यासोबत PPT हे केली आहे, शेअर केली. मागच्या वेळेस आपण 39 श्लोकापर्यंत आलो होतो. आज इथून समोर अभ्यास करू. श्लोक क्रमांक 40. भगवद्गीतेमध्ये किती पान नंबर आहे? पान नंबर 394. तर हा श्लोक गाऊया आपण. नान्तो अस्ति मम दिव्यानां नान्तोऽस्ति मम मम दिव्यानां दिव्यानां विभूतीनां परन्तप विभूतीनां परन्तप. विभूतीनां परन्तप एष तूद्देशतः प्रोक्तो एष तु सुदेशः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. विभूते विस्तरो मया. तर आपण मागच्या श्लोकापासून बघतोय की भगवंत आता या विषयाला कंप्लीट करतायत, किंवा याला काय म्हणता येईल, एक एक शेवटाकडे घेऊन येतात. कारण भगवंतांच्या विभूती तर अनंत आहेत, ते सर्व सांगणं तर शक्य नाही. म्हणून मागच्या श्लोकापासून निष्कर्ष देण्याचा प्रयत्न करतायत. तर मागच्या श्लोकामध्ये बोलले की जे काय अस्तित्वात आहे त्याचं बीज मी आहे. आता बीज म्हणजे ज्याच्यामुळं वस्तू अस्तित्वामध्ये आहे. तर त्याच याच्याला आधारून हा आजचा श्लोक आहे. असा श्लोक याच्या आधी आपण बघितला, तुम्हाला आठवतं कुठे? इथे भगवंत म्हणतात ना, अंतो अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप. हे परंतप म्हणजे अर्जुन. परंतप म्हणजे शत्रूला काय म्हणता येईल, शत्रूचा नाश करणारा. अर्जुन, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही आहे, म्हणजे अगणित विभूती आहेत. परंतु मी काय केलंय, एष तू उद्देशतः प्रोक्तो. उदाहरण रूपाने मी तुला काही विभूतींचं वर्णन सांगितलंय, आणि माझ्या विभूतींचा काही अंत नाहीये. तर यासारखंच याच्या पूर्वी कुठं बोलले होते भगवंत याच अध्यायात? श्लोक नाही आठवला तरी चालेल, पण संदर्भ सांगितलं तरी चालेल, म्हणजे ठीक आहे. हम्म. इथे आपण निष्कर्षाकडे येतोय ना. अच्छा, याच्यानंतरचा श्लोक पण आधीच्या श्लोकासारखाच येईल. आता हा जो श्लोक क्रमांक 40 मध्ये काय म्हणतात की विभूती तर अनंत आहे, तर मी तुला एक उदाहरण रूपाने काही सांगितले आहेत. असंच बघा, श्लोक क्रमांक 19 मध्ये पण बोलले होते की अर्जुन बोलला की मला तुमच्याबद्दल ऐकून काय म्हणते समाधान होत नाही, अधिकाधिक ऐकण्याची इच्छा आहे, तेव्हा तुम्ही विस्ताराने सांगा. मग तेव्हा श्लोक क्रमांक 19 मध्ये भगवंत बोलले होते की हंतते कथयिष्यामि दिव्या ही आत्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ. मी तुला प्राधान्य म्हणजे एक विशेष किंवा थोडं फार काही उदाहरण रूपाने सांगणार आहे. कारण ना अंतो अस्ति विस्तरस्य मे. इथे पण बघा तेच म्हणतात, ना अंतो अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप. तिथे पण अर्जुनला तेच बोलले होते की माझ्या तर विभूती अनंत आहेत, परंतु त्यामधील मी तुला प्राधान्यतः म्हणजे प्रमुख किंवा प्रधान त्या सांगणार आहे. तर असाच आशय इथे पण आहे. तर मागच्या श्लोकापासून ही आपण चर्चा करतोय की भगवंतांचा स्वभाव कसा आहे, की त्यांच्याकडे एवढे अनंत गुण आहेत. समोरचा व्यक्ती म्हणतोय की मला तुमच्या गुणांबद्दल ऐकायचं आहे, तरी पण ते म्हणतात की बस आता याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची इच्छा नाही आहे, माझ्या विभूतींना अंत नाही. तर आपण याच्यावरती चर्चा केली की बऱ्याचदा आपल्याला जर सांगितले की तुमचे चांगल्या गुण सांगा,
तर व्यक्ती सांगताना कंटाळणार नाही. म्हणजे बरेचसे गुण आपण सांगू शकू, पण पटकन जर कोणी बोललं की तुमचे वाईट गुण सांगा. एकदा आमच्यासोबत वासुदेव प्रभूंनी प्रयोग केला होता. म्हणजे आम्ही BTला असताना ते क्लास घेत होते. तर त्यांनी पटकन एकेकाला विचारला, तुमचे चांगले गुण सांग. तर सर्वांनी पटापटापटा सांगितले. आता तुझे दोष सांग. दोष सांग म्हटलं तर ते 1 2 किंवा 3 एवढेच आठवत होते. तर माणसाचा साहजिक स्वभाव काय आहे की स्वतःची महती सांगण्याची. परंतु इथे कृष्ण म्हणतात की माझ्या विभूतींना अंतच नाही आहे. याचा अर्थ काय होतो की ज्याचं हृदयामध्ये समाधानाला अंत नाही किंवा हृदय पूर्णपणे समाधानाने भरलेलं आहे, त्या व्यक्तीला बाहेरून कोणी काही काय म्हणता येईल, शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही की तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून. हं? ना अंतो अस्ति मम दिव्यानाम. ज्याच्या ज्याच्या समाधानाला, ज्याच्या गुणाला खरंच अंत नाही, अशा व्यक्तीला दुसऱ्याकडून स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेण्याची गरज नाही. जसे की आजही वृंदावनमध्ये असे काही साधू संत आहेत की जर बाहेरून बघितलं तर एकदम खराब कपडे किंवा फाटके कपडे किंवा असं भिकारीसारखे दिसतील. परंतु ते त्यांच्या लीलेमध्ये भगवंतांच्या दिव्य लीलेचं दर्शन करतात. असे आजही साधू आहेत. परंतु त्यांना असं पडलं नाही की अरे मला तर कोणी ओळखत नाही किंवा माझे यूट्यूबवर कोणी फॉलोवर नाही आहे. आता सध्या आजकाल तर सर्व काही फॉलोवर लाईक याच्यावरतीच आलं आहे माणसाचं अस्तित्व. तर कारण त्यांना त्या दिव्य स्तराची अनुभूती होते. म्हणून गीतेमध्ये पण एक श्लोक येतो बघा. रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. अ, तो श्लोक काय आहे? निराहारस्य देहिनाम. निराहारस्य देहिनाम आठवतो कोणाला श्लोक? की निराहारस्य देहिनाम रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. निराहारस्य देहिनाम नंतर दुसरी ओळ काय आहे? निराहारस्य देहिनाम निराहारस्य, तुम्हाला पण माहित नाही? निराहारस्य देहिनाम, थांब 1 मिनिट मी शोधतो. दुसऱ्या अध्यायातला शब्द. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाम रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. की समजा एखाद्या व्यक्तीने काही वेळासाठी एखादा पदार्थ खाणं सोडून दिलं. जसं की एखाद्या आजारामध्ये डॉक्टर सांगतात की तुम्ही तेलकट पदार्थ खाऊ नका किंवा गोड पदार्थ खाऊ नका. तर हे काय तो बळजबरीने करतो. त्याची मजबुरी आहे म्हणून. परंतु त्या पदार्थ खाण्याची किंवा त्या पदार्थाबद्दलची त्याच्या मनातली इच्छा जात नाही. म्हणजे लगेच आजार ठीक झाला की तो पटकन त्याच्या जे आवडीचे पदार्थ तो ते खाणार. आता डायबिटीजमधून तो बाहेर येणं कठीण आहे म्हणा, पण जेव्हा पण असे काही कोणी बोललं एखादे डॉक्टर की माझं औषध आहे तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता, तर ती व्यक्ती पटकन खायला लागेल. कारण त्यांनी आतापर्यंत जो इंद्रिय नियंत्रण किंवा आहाराचं नियंत्रण केलं होतं ते केवळ बाहेरच्या भीतीमुळे केलं होतं. तर म्हणून या श्लोकामध्ये काय म्हणतात की निराहारस्य देहिनाम विषयाविनी वर्तन्ते निराहारस्य देहिनाम. जसं आपण आहार नाही घेतल्यावरती काही वेळासाठी इंद्रिय दुर्बळ होतील, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्यामधल्या इच्छा नष्ट झाल्या. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते परत लगेच विषयी सुखाची इच्छा करतील. म्हणून विषयाविनी वर्तन्ते निराहारस्य देहिनाम. जसं हे पेशंटचं आहे, जबरदस्ती डॉक्टर सांगतोय किंवा सगळेच ओरडतायत तुम्ही हे घेऊ नका ते घेऊ नका म्हणतो, कदाचित व्यक्ती कंट्रोल करेल, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या मनातली इच्छा निघून जाईल. मग मनातली इच्छा निघून जाईल किंवा खऱ्या दृष्टीने व्यक्तीचं इंद्रियावरती नियंत्रण कधी होईल? तर समोरच्या 2 ओळी आहेत. रसोवर्जम रसोपी अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा व्यक्तीला उच्च रसाची किंवा भक्तीवरील उच्च स्तराची अनुभूती होते किंवा त्याला उच्च अनुभव येतात, तेव्हा त्या व्यक्तीला ह्या सामान्य गोष्टीमध्ये काही रुची राहत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण बऱ्याच वेळा दिले की पूर्वी गावामध्ये भिंतीला मातीचा लेप लावायचे.
तर लहान मुलं मग ते मातीचा वास घेऊन ती मातीला खायची, भिंतीची माती. तर मग त्याला किती जरी ओरडलं, अरे तू माती खाऊ नको खाऊ नको, तर जेव्हा पण त्याला संधी मिळेल तो नक्कीच माती खायचं. पण मग मी याला एक तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की याच्यावरती कसा विचार करायचा. समजा तर या मुलाला आपल्याला बंद करायचं माती खाणं. तो माती का खातो? कारण त्याला मातीचा सुगंध आवडतोय आणि तो माती खातोय. परंतु आपण याला माती खाण्यापासून का थांबवतो? कारण त्याच्यामुळे त्याच्या पोटामध्ये जंतू वगैरे होऊ शकतात किंवा एखादं इन्फेक्शन होऊ शकतं. त्याला पायका वगैरे पण म्हणतात बालरोग विभागामध्ये. तर समजा या मुलाला आता माती खाण्यापासून आपल्याला नैसर्गिकरित्या थांबवायचं, तर काय करावं लागेल? उच्च चव असेल ना हां तो पदार्थ द्यायचा. हां, तर तोच सिद्धांत हा श्लोक सांगतोय. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाम रसोपी, अ, मी का आज विसरतोय, रसोवर्जम रसोपियस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हायर टेस्ट. तर जसं त्या लहान मुलाला समजा तुम्ही चॉकलेट दिलं की एखादा दुसरा पदार्थ त्या मातीपेक्षा चांगला त्याला वाटणारा असा पदार्थ दिला, तर तो आपोआप माती खाणं सोडून देईल. त्याला जबरदस्ती करावी लागणार नाही, मारावं लागणार नाही की कारण त्याची त्याला आठवण पण येणार नाही. अं, तसं जेव्हा व्यक्ती खरंच भक्तीमध्ये प्रगती करतो आणि त्याचं मन भक्तीच्या समाधानाने भरून जातं, तेव्हा त्याला या साध्या गोष्टींमध्ये रुची राहत नाही. तर इंद्रिय तृप्ती वगैरे हे तर दूरच आहेत. किंवा अशा व्यक्तीला प्रशंसा करून घेण्याची किंवा लोकांनी म्हटलं पाहिजे की हे खूप छान भक्त आहेत, किंवा कशाबद्दल तरी काय म्हणते असं आपल्याकडे काय म्हणतात नाव घेतलं पाहिजे, तर त्याची या व्यक्तीला गरज नसते. कारण आता यांचं मन अनंत समाधानाने भरले. आणि जसं त्या मुलाला उच्च पदार्थ मिळाल्यावरती तो आपोआपच माती सोडून देतो, तसं जेव्हा व्यक्तीचं मन भक्तीमधल्या उच्च अनुभवाने भरून जातं, मग तेव्हा त्याला कुणाला दिखावा वगैरे करण्याची गरज पडत नाही. हं? पण तरी मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगतो की हे सगळे सिद्धांत स्वतःवर लावायचे, दुसऱ्यावरती नाही. अरे हा तर इतके वर्षापासून आहे तरी सुद्धा असं करतो, म्हणजे प्रशंसेची अपेक्षा करतो. तर ठीक आहे, ज्याच्या त्याचा प्रवास आपापल्या गतीने होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं आपल्याला जज करण्याची गरज नाही. हे आपण स्वतःवरती लावू शकतो आणि स्वतःवरती लावताना पण स्वतःवरती पण फार जास्त कठोर नाही व्हायचं. सायकेट्रीमध्ये सांगतात की स्वतःला आपण कधी माफ केलं पाहिजे किंवा स्वतःला आपण कधी चान्स दिला पाहिजे. आता समजा आपल्यापेक्षा कोणी वरिष्ठ आहेत, त्याने दोन चांगले शब्द आपल्याला बोलले, तर आपण त्याला प्रेरणा म्हणून घेऊ शकतो. नेहमीच नाही नाही असं म्हणण्याची गरज नाही. तर ही आपण चर्चा का करतोय की आता याचे शेवटचे 4 श्लोक आहेत, 39, 40, 41 आणि 42. याच्यामध्ये भगवंत या विषयाला विराम देत आहेत. तर त्याच्यावरून आपण संकल्पना किंवा थीम ही घेतली आहे की त्यांना तर सांगण्यासाठी एवढं काही आहे, पण तरीसुद्धा ते आवर्त घेत आहेत. परंतु सामान्यतः सर्वांच्या स्वभावात असं असतं की प्रत्येकाला आपली प्रशंसा ऐकावीशी वाटते आणि किंवा आपल्या प्रशंसेबद्दल बोलावंसं वाटतं. हं? त्याला म्हणतात समजा मी आणि माझं. एखादा व्यक्ती कदाचित स्वतःबद्दल नसेल बोलत, पण त्याचे नातेवाईक किंवा मुलं किंवा त्याचं घर जे काही आहे, तर सामान्य व्यक्तीमध्ये हा एक दोष असतो. तर तुम्ही याच्याबद्दल ते एक प्रसिद्ध उदाहरण बघितलं असेल. एकदा द्रोणाचार्य दुर्योधनला म्हणतात की या राज्यामध्ये तुझ्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे हे शोधून संध्याकाळी येऊन सांग. आणि युधिष्ठिर महाराजांना म्हणतात की या राज्यामध्ये तुझ्यापेक्षा कनिष्ठ कोण आहे हे शोधून सांग. तर संध्याकाळी दोघं येतात आणि दोघांनाही व्यक्ती भेटत नाही. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दुर्योधनचं चरित्र कसं होतं. सगळ्या जगाला माहिती आहे की दुर्योधन एकदम विचित्र माणूस आहे, पण त्याला स्वतःला तसं वाटत नाही आहे. कधी कधी आपल्याला पण असं वाटतं, अरे या व्यक्तीला कसं काही समजत नाही बाबा, म्हणजे हे एवढ्या चुका करतो, काही पण बोलून जातो. तर असतात असे असे बरेचसे लोक असतात. तर दुर्योधनला त्याच्यापेक्षा कनिष्ठ व्यक्ती भेटत नाही. आणि युधिष्ठिर महाराजांचं मन किती मोठं, ते तर धर्मराज आहेत, तरीसुद्धा त्यांना त्यांच्यापेक्षा कोणी कनिष्ठ वाटत नाही.
तर हे एक महानतेचं लक्षण आहे. सध्या आपण त्या स्तरावर नसू, पण तरी सुद्धा हे आपण लक्षात ठेवू शकतो की अ, जेव्हा व्यक्तीचं मन भक्तीने भरलेलं असतं तेव्हा त्याला अशा बाहेरच्या शो करण्याची गरज नाही. जसं युधिष्ठिर महाराजांना त्यांच्यापेक्षा कोणी कनिष्ठ भेटला नाही. आपल्याला जर म्हटलं की या सत्संगामध्ये आपल्यापेक्षा कनिष्ठ किती लोक आहेत सांगा बरं, तर पटकन आपण 20-30 नावं सांगून टाकू की हे माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. पण कदाचित त्या व्यक्तींची भक्ती पण आपल्याला माहिती नसेल. तर भगवंत भगवंत कृष्ण रूपामध्ये आणि चैतन्य महाप्रभू या दोन्हीमध्ये त्यांचा एक विशेष गुण हा आहे की स्वतःची प्रशंसा किंवा महती दर्शवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या भक्ताची महती जगाला दाखवण्यामध्ये जास्त आनंद येतो. तर एक चैतन्य चरितामृतमध्ये एक प्रसंग आहे. त्याच्या संदर्भात एक श्लोक दामोदर प्रभूकडून मला भेटला होता. तुम्हाला मी एक मिनिट दाखवतो. हां, हे चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय 5 आहे. भक्त गुण प्रकाशिते प्रभू बड रंगी. म्हणजे भक्तांचे गुण सांगण्यासाठी किंवा प्रकाशिते म्हणजे प्रकाशन करण्यासाठी, लोकांना प्रसिद्ध करण्यासाठी प्रभू बडा रंगी. प्रभू म्हणजे भगवंतांना खूप आनंद होतो. प्रभू बडा रंगी. आणि यही सब प्रकाशिते कैला येतो भंगी. आणि हे सर्व प्रकाश करण्यासाठी किंवा दुसऱ्याला सांगवण्यासाठी भगवंतांनी काय केले, वेगवेगळ्या प्रकारचे लीला केल्या. तर याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की कृष्णा इंजिनियर्स पास टाइम टू शो द ग्लोरीज ऑफ हिज डिव्होटी. की त्यांच्या भक्तांची महती दाखवण्यासाठी भगवंत इंजिनियर करतात पास टाइमला. तर इंजिनियर म्हणजे काय, जसं की आपण म्हणतो ना जर्मन इंजिनिअरिंग. जर्मनीचे लोक कसे मोटर व्हेकलमध्ये त्यांची इंजिनिअरिंग जास्त प्रसिद्ध आहे, किंवा जॅपनीज लोकांची टेक्नॉलॉजीमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. तर इंजिनिअरिंग करणं म्हणजे काय की एखादी गोष्ट घडवून आणणं. किंवा आता कार इंजिनिअरिंग म्हटलं समजा, मोटर व्हेकलची जी काही इंजिनिअरिंग आहे, तर त्याच्यामध्ये काय ते नवीन इंजिनचे डिझाईन करणं, कारची डिझाईन करणं, त्याचे सेफ्टी फीचर्स, एरोडायनामिक्स जे काही आहे, त्याचं फ्युएल किती घेणार, या सगळ्या गोष्टीकडे जे लक्ष देतात ते येतं इंजिनिअरिंगमध्ये. तर तसं भगवंत, जशी कारसाठी वेगळ्या प्रकारचं डोकं लावून लोक कार तयार करतात, तसे भगवंत वेगळ्या प्रकारच्या लीला घडवून आणून त्यांच्या भक्तांची महती जगाला उजागर करतात. तर याला त्या श्लोकामध्ये प्रभुपादांनी शब्द वापरला की लॉर्ड इंजिनियर्स पास टाईम. म्हणजे पास टाईमची इंजिनिअरिंग करतात, लीलेची इंजिनिअरिंग करतात. तर याचे बरेच उदाहरणं आहेत. चैतन्य चरितामृतमधलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तर एकदम डिटेलमध्ये नाही जाता येणार. चैतन्य महाप्रभू जेव्हा दक्षिण भारताच्या यात्रेला जात होते, तेव्हा सार्वभौम भट्टाचार्य बोलले की तुम्ही जात आहात तर आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती एक महान भक्त आहे, रामानंद राय. तर त्याला तुम्ही भेटा. तर महाप्रभू तिथून त्या भागातून प्रवास करताना काहीतरी कौर नावाचं ठिकाण आहे, तिथं रामानंद रायाला भेटतात. आणि सर्वात जे सखोल तत्वज्ञान आहे त्याची चर्चा या दोघांमध्ये होते. तर चैतन्य चरितामृतमध्ये मध्य लीलेमध्ये आहे, तुम्ही त्याचं वाचन करू शकता की म्हणजे बेसिक जीवाचा धर्म काय आहे. तर मग वर्णाश्रमापासून सुरुवात करून शेवटी माधुर्य रसापर्यंत चर्चा आहे. तर हा एक तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप सखोल विभाग आहे. तर हे असे महान रामानंद राय होते. तर महाप्रभू जगन्नाथ पुरीमध्ये असताना प्रद्युम्न मिश्र नावाचे एक भक्त होते. ते चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की मला तुमच्याकडून कृष्णकथा ऐकायची आहे. आता समजा तुमच्या समोर डायरेक्ट कृष्णच बसलाय,
तर त्याच्यापेक्षा चांगली कृष्ण कथा कोण सांगू शकेल? चैतन्य महाप्रभू कृष्ण आहेत की नाही आहेत? आहेत प्रभूजी. आहेत. तुम्हाला सर्वांना माझा आवाज येतोय की नाही येतोय? येतोय प्रभूजी. येतोय ना? हा, तर कृष्ण कथा कृष्णापेक्षा कोण जास्त चांगले सांगणार, कारण त्यांची कथा त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा चैतन्य महाप्रभू प्रद्युम्न मिश्रांना म्हणतात की मी तर कथा रामानंद रायकडून ऐकली आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगली कृष्ण कथा कोणी सांगू शकत नाही, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ऐका किंवा तू त्यांच्याकडे जाऊन ऐक, असं प्रद्युम्न मिश्राला म्हणतात. तर आता इथे परत बघायला भेटतं की चैतन्य महाप्रभूपेक्षा असा कोण व्यक्ती आहे की जो जास्त चांगली कृष्णकथा सांगेल. जेव्हा रामानंद रायचा संवाद होतो तेव्हा रामानंद राय म्हणतात की अ, मोरे मोरे मुखे विना तुम्ही तुम्ही विनाधारी, की बाबा माझं मुख एका विण्यासारखं आहे आणि तुम्ही त्याच्यातून वेगळे स्वर काढतायत. म्हणजे मी जे काही बोलतोय ते ॲक्च्युली तुम्हीच माझ्याकडून बोलून घेताय. तर असे चैतन्य महाप्रभू असे म्हटले नाही की हां मी तुला कृष्णकथा सांगतो. तर ते म्हटले नाही, प्रद्युम्न मिश्रा तुम्ही रामानंद रायकडे जा आणि त्यांच्याकडून कृष्णकथा ऐका. तर प्रद्युम्न मिश्रा एके दिवशी रामानंद रायच्या घरी गेले तिथे कृष्णकथा ऐकण्यासाठी. आणि मग तिथल्या त्यांच्या घरच्या एका सेवकाला विचारले की मला रामानंद रायांना भेटायचं आहे. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही बसा, मी त्यांना बोलवतो. तर प्रद्युम्न मिश्रा बाहेर बसले आणि ते सेवक आज बोलवण्यासाठी गेले. तर बराच वेळ झाला तरी रामानंद राय आले नाही. मग मग नंतर उशीर झाला आणि शेवटी रामानंद राय आले. तर मग ते बोलले की म्हणजे काय काय एवढा उशीर झाला होता? तर रामानंद राय अशी व्यक्ती आहेत की जे जगन्नाथजी समोर त्यांचे गीत गाण्यासाठी ज्या तरुण मुली असायच्या त्यांना देवदासी म्हणतात. तर रामानंद राय पुरुष शरीरामध्ये असून पण या तरुण मुलींना आंघोळ घालायचे, त्यांचा शृंगार करायचे. तर हे जेव्हा प्रद्युम्न मिश्राला कळतं तर त्यांना वाटतं अरे बापरे, अशा व्यक्तीकडून काय कृष्णकथा ऐकायची, हा तर अशा गोष्टी करतोय. मग ते काहीतरी कारण देऊन चैतन्य महाप्रभूकडे परत येतात. चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं की अरे तुम्ही ऐकली का कथा त्यांच्याकडून? तर मग चैतन्य महाप्रभूंना कळलं की हा याच्या मनावरती काय परिणाम झाला. मग महाप्रभू म्हटले की रामानंद राय मी संन्यासी असून सुद्धा मी अशा गोष्टीला स्पर्श तर दूर आहे, विचार जरी केला तरी माझ्या शरीरामध्ये विकार होतात. आता हे महाप्रभूंची समजा बोलण्याची पद्धत आहे किंवा नम्रता आहे. पण रामानंद राय असा व्यक्ती आहे की तो त्या देवदासींचा शृंगार करून पण त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही. त्याच्यामुळे तू रामानंद रायला साधा व्यक्ती समजू नको. बघा मी मग विचार करत होतो शास्त्रामध्ये असे कोण व्यक्ती आहेत की ज्यांनी स्त्रीला आपल्या जवळ आश्रय दिला पण तरीसुद्धा त्यांच्यावरती काहीच प्रभाव झाला नाही. आता हे तर रामानंद राय आहेत. याचं खूप डिटेल वर्णन आहे चैतन्य चरितामृतमध्ये की त्यांना आंघोळ घालायचे, त्यांच्या शरीराची तेलाने मालिश करायचे, त्यांचा शृंगार करायचे, असं एकदम सखोल वर्णन आहे. म्हणजे हे सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. असं आणखीन एखादं तुम्हाला उदाहरण आठवतं शास्त्रातून किंवा भागवतामधून की जिथे एखाद्या व्यक्तीने अ, एका स्त्रीला नामाचार्य हरिदास ठाकूर का प्रभूजी? नामाचार्य हरिदास ठाकूर हे पण बरोबर आहे. हां ते एक्झाम्पल बरोबर आहे. पण मी आणखीन असं उदाहरण शोधतोय की म्हणजे बऱ्याच वेळासाठी त्यांना आश्रय दिला. तर नामाचार्य हरिदास ठाकूर पण नक्की उदाहरण बरोबर आहे. पण हरिदास ठाकूर 3 दिवस थांबले होते. तर आणखीन एखादं असं उदाहरण की बरेच वेळ स्त्रीला आश्रय देऊन पण प्रभावित न झालेले. तुकाराम महाराजांच्या हां थोड्याशा वेळेसाठी तरी एक वेश्या आली होती त्यांच्याकडे. हां तुकाराम महाराज आणि हरिदास ठाकूरांचं सारखंच उदाहरण आहे. तर ठीक आहे ते उदाहरण पण बरोबर आहे, पण मी याचा विचार करत होतो नारद मुनीचा. जेव्हा हिरण्यकशिपू तपस्येला जातो तेव्हा देवता म्हणजे युद्ध करायला येतात आणि शेवटी कयाधूला पण मारण्याचा प्रयत्न करतात. पण नारद मुनी जेव्हा त्यांना मारण्यापासून थांबवतात तेव्हा मग नारद मुनी कयाधूला आपल्या आश्रमात घेऊन जातात. तर एखादा संन्यासी किंवा साधू एखाद्या स्त्रीला आपल्या आश्रमात घेऊन येणं ही गोष्ट खूप कठीण आहे. कठीण आहे म्हणजे थोडीशी काय म्हणता येईल धोकादायक आहे.
कारण शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, नन्वग्नी प्रमदा नाम घृतकुंभ यथा पुमान सुताम अपि रहोजय्यात अन्यथा यावद अर्थकृत. की नन्वग्नी प्रमदा नाम, प्रमदा म्हणजे स्त्री, स्त्रीला अग्नीची उपमा दिली. घृतकुंभ यथा पुमान, आणि पुरुषाला तुपाची उपमा दिली किंवा तुपाने भरलेल्या मडक्याची उपमा दिली. तर हा श्लोक सांगतो की हे दोन्ही जर एकत्र आले तर कितीही वर्ष, राधानाथ महाराजांच्यावरती बोलताना एक उदाहरण देतात. समजा आपण 500 वर्षे फ्रीजमध्ये घी ठेवलं किंवा तूप ठेवलं 500 वर्ष, आणि 500 वर्षानंतर त्याला बाहेर काढलं आणि त्याला आता आपण अग्नीच्या जवळ ठेवलं, तर ते वितळेल की नाही वितळेल? वितळणार ना प्रभू. वितळणार ना. तर घी किती 500 काय लाखो वर्ष जरी ठेवलं तरी वितळणार आहे. त्याच्यामुळे शास्त्र आपल्याला काय एक चेतावणी देतं की बाबा तुम्ही अ, एका मर्यादेपेक्षा जास्त हे नाही केलं पाहिजे, डिलिंग्स केल्या नाही पाहिजे माताजी आणि प्रभूजींनी. म्हणजे ब्रह्मचारी संन्यासीच नाही, गृहस्थांमध्ये पण एक बाउंड्री असली पाहिजे. कारण आपल्याला बऱ्याचदा वाटते अरे मला काही होत नाही, माझ्यावरती काही परिणाम होत नाही, अ, पण प्रत्येकावर परिणाम होतो. जसं मी तुम्हाला एकदा जैमिनी ऋषीची गोष्ट सांगितली होती. ठीक आहे, झालं तर झालं, नाही तर झालं, मी थोडा हळूहळूच घेतो, नाही तर मी धावत होतो. तुम्हाला जैमिनी ऋषींची गोष्ट आठवते? हो प्रभूजी. मग सर्वांना असेल तर मग सांगण्याची गरज नाही, ठीक आहे. तर नाही. हरी हरी बोल. हां, तर ठीक आहे. इथे आपण प्रद्युम्न मिश्राच्या आणि रामानंदरायच्या चर्चेमधून हा विषय निघाला की रामानंदराय अशा पद्धतीने देवदासींची सेवा करायचे आणि त्यांना सजवायचे, तरीसुद्धा त्यांच्यावरती काही परिणाम नाही व्हायचा. तर अशी एक दुसरी व्यक्ती होती जी म्हणजे नारदमुनी. असं चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी तर स्वतः विचार पण करू शकत नाही. तर चैतन्य महाप्रभू काय दाखवत होते की रामानंदराय ही एवढी श्रेष्ठ व्यक्ती आहे की ज्याच्यावरती म्हणजे इतक्या जवळचा संबंध असूनही त्याच्या मनामध्ये एक विकार पण येत नाही. तर ही रामानंदरायची जी महती आहे ती जगप्रसिद्ध करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी प्रद्युम्न मिश्राला त्यांच्याकडे पाठवलं होतं की जेणेकरून त्याच्याद्वारे सगळ्यांना कळेल की रामानंदरायची चरित्र किती महान आहे. तर यालाच आपण विचार करताना हे बघितलं की रामानंदराय तर एवढे महान होते की ते तर त्यांना आंघोळ घालायचे, कपडे घालायचे, श्रृंगार करायचे, परंतु आपल्यासारख्या सामान्य लोकांना सांगितले की अग्नीची आणि तुपाची उपमा दिली. विनाकारण गरजेपेक्षा जास्त जवळीकता नसली पाहिजे. जसं राधानाथ महाराजांचे ब्रह्मचार्यांना 10 आदेश आहेत. त्याच्यापैकी एक आदेश आहे की ब्रह्मचार्यांनी माताजींसोबत फक्त सेवेपुरतं बोललं पाहिजे. आता समजा एकदा दामोदर प्रभू उदाहरण देत होते. तर समजा एकदा ब्रह्मचार्यांची सेवा आहे, मंगलभोग राधा गोपीनाथजींना अर्पण करायचा, आणि बाजूलाच विग्रहांचं की किचन आहे राधा गोपीनाथ, तिथं माताजी लोक येऊन सेवा करतात. आता ते माताजी समजा घेऊन प्रसाद घेऊन आल्या, तर यांनी काय प्लेटमध्ये प्रसाद व्यवस्थित त्याला अरेंज करून भगवंतांकडे घेऊन जायला पाहिजे. पण कधी कधी व्यक्ती काय होतं की गरजेपेक्षा जास्त बोलून जातो. अरे वा, किती छान एखादा पदार्थ बनवला, तुम्ही असेच बनवता का, अशा दुसऱ्या गोष्टी चालू होऊन जातात, पण त्या गोष्टीची गरज नाही आहे. तर एक जस्ट मी उदाहरण दिलं. तर जैमिनी हे समजण्यासाठी की ते किती कठीण आहे. आपल्यासारख्या लोकांचं तर सोडून द्या, जैमिनी ऋषी जे की इतके महान साधू होते, व्यासदेवांचे शिष्य होते. तर हा जो श्लोक आहे, नन्वग्नी प्रमदा नाम घृतकुंभ यथा पुमान सुतामापी रहो जयात अन्यदा यावद अर्थकृत. हा श्लोक जेव्हा व्यासदेव शिकवत होते तेव्हा जैमिनी ऋषी बोलले की मला नाही वाटत हा श्लोक आपल्यासारख्या ज्ञानी लोकांवरती लागू पडेल, सामान्य लोकांवरती पडू शकतो. तर व्यासदेव बोलले नाही, हा सर्वांनाच लागू पडतो हा श्लोक. तर जैमिनी ऋषी काही स्वीकार करत नाहीत. तर व्यासदेव म्हणतात ठीक आहे. तर मग सर्व त्यांचे क्लास वगैरे झाल्यावर आपापल्या आश्रमात गेले, आणि रात्री खूप पाऊस पडत होता. तर पाऊस पडताना जैमिनी ऋषीच्या दरवाजावरती कोणीतरी आवाज दिला. मग जैमिनी ऋषी दरवाजा उघडायला गेले, तर तिथे एक माताजी होती. तर ती माताजी होती. तर जैमिनी ऋषीला वाटलं आता काय करू तेवढ्या पावसात. तर त्या माताजी बोलल्या की मी इतक्या पावसात भिजतीये, मला थोडंसं सहारा द्या किंवा इथे थांबू द्या काही वेळासाठी.
तर जैमिनी ऋषी बोलले ठीक आहे. पहिल्यांदा बोलले की ठीक आहे, तू इथेच थांब बाहेरच्या खोलीमध्ये, आणि मी आतमधल्या खोलीमध्ये, तिकडे येऊ नको. त्या माताजी बोलल्या हो ठीक आहे. मग असाच वेळ गेल्यावरती जैमिनी ऋषीच्या मनामध्ये विचार यायला लागले की अरे ही माताजी कशी आहे, काय आहे, आणि त्यांना झोपच येत नव्हती. मग जैमिनी ऋषी स्वतः बाहेर आले त्या बाहेरच्या खोलीमध्ये, आणि त्या माताजींना बोलले की मला तुझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे. तर कदाचित ते लोक एवढे तरी सेन्स होता त्यांना की बाबा विवाह मानायचे, म्हणजे बाकी काही चुकीचं तरी नाही करायचे. तर ती माताजी बोलते विवाह करायचा, ठीक आहे, पण आमच्याकडे एक प्रथा आहे की विवाह करताना करायचा असेल तर जो वर आहे त्याने वधूला, वराने घोडा झाला पाहिजे, आणि त्याच्यावरती वधू म्हणजे घोड्यासारखं चालवलं पाहिजे, जसे लहान मुलांना आजोबा करतात ना. तर जैमिनी ऋषी हो म्हणतात. म्हणजे विचार करा, एक ऋषी आहे, त्यांनी स्वतः किती शास्त्राचं लिखाण केलंय, त्यांच्या नावावरती एक शाखा आहे, स्वतः व्यासदेवांचे शिष्य आहेत, असा व्यक्ती काय करायला तयार झाला? घोडा व्हायला तयार झालाय. तर मग ते घोडा होतात, आणि ती माताजी त्यांच्या पाठीवरती बसते, आणि मग ही घोड्यासारखी चालायला लागतात, लहान मुलांना करतात ना. मग थोड्या वेळाने ती माताजी हा श्लोक बोलते, नन्वग्नि प्रमदानाम घृतकुंभ यथा पुमान सुतामपि रहुजय्यात अन्यथा यावदार्थ करीत. तेव्हा जैमिनी ऋषीचं डोकं लाईट पेटतात, आणि ते उठून बघतात तर ती माताजी म्हणजे व्यासदेवच होते. तर व्यासदेवांनी त्यांना समजावण्यासाठी की शास्त्रातले जे उपदेश आहेत त्याला लाईटली नाही घेतलं पाहिजे, की मला काही नाही होणार, किंवा मी याच्यापेक्षा जास्त, मी तर एवढ्या वर्षापासून या गोष्टींचं पालन करतोय, अ, तर कुणीही याने प्रभावित होऊ शकतं. तर नारद मुनींचं एक उदाहरण आहे, आणि त्यांच्यापेक्षा जास्त कठीण उदाहरण आहे रामानंद रायांचं. कयाधू तर गर्भवती होती, आणि अ, तिला तर फक्त कथाच सांगायचे नारद मुनी. पण रामानंद राय या देवदासी मुलींना, ज्या की एकदम तरुण होत्या, असं नाही की छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांना विचार करा, आंघोळ, त्यांचा मसाज, त्यांना शिकवणं, त्यांना कपडे घालणं, त्यांचा शृंगार, एवढं सर्व करून सुद्धा रामानंद रायांच्या मनामध्ये एक विकार पण नाही यायचं. तर ही महती जगासमोर दाखवण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी हा प्रसंग घडवून आणला, की प्रद्युम्न मिश्राला त्यांच्याकडे जाऊन ऐकायला सांगितलं. मग जेव्हा महाप्रभूंनी प्रद्युम्न मिश्रांना रामानंदरायची महती सांगितली, तेव्हा ते दुसऱ्या दिवशी परत गेले रामानंदरायकडे, आणि बोलले की मला महाप्रभूंनी तुमच्याकडून कृष्णकथा ऐकायला सांगितली. तेव्हा तेव्हा रामानंदरायांनी इतकी उच्च कृष्णकथा केली की सकाळची दुपार कधी झाली, दुपारची संध्याकाळ कधी झाली, रात्र कधी झाली, दोघांना पण कळलं नाही. आणि तो सेवक बोलला की आता बराच वेळ झालाय, तुम्ही जेवण करायला पाहिजे. तेव्हा त्यांना कळलं की इतका वेळ निघून गेला. तर रामानंदराच्या कथेमध्ये किंवा त्यांच्या चारित्र्यामध्ये एवढी शक्ती होती, अ, की की व्यक्तीला विसर पडावा वेळेचा. तर या संदर्भामध्ये हा श्लोक यांनी लिहिलाय, अ, कृष्णदास कविराज गोस्वामींनी, की चैतन्य महाप्रभूचा काय स्वभाव आहे, अ, की आपल्या भक्तांची महती प्रसिद्ध करण्यासाठी चैतन्य महाप्रभू वेगवेगळ्या प्रकारचे लीला घडवून आणतात. तर हे रामानंदरायची प्रसिद्धी करण्यासाठी अ, हा प्रद्युम्न मिश्राचा हा एक लीला घडवून आणली होती. असंच एखादी कृष्ण लीलेमध्ये एखादं उदाहरण आठवतं, जिथे भगवंतांनी त्यांच्या भक्ताची प्रसिद्धी करण्यासाठी काही अरेंजमेंट केली होती, किंवा काही घडवून आणलं. भीष्म पितामह हां, भीष्म पितामहाचे आणि भगवंत. खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. तिथे एक शब्द येतो ना, कृष्णेन अद्भुत कर्मणा. युधिष्ठिर हम्म. महाराजांची जेव्हा कोणी समज घालू शकत नव्हतं, व्यासदेव सुद्धा आणि भगवंत सुद्धा, असं कसं शक्य आहे की कृष्ण अर्जुनाचा शोक दूर करू शकतात आणि युधिष्ठिर महाराजांचा करू शकत नाहीत? तर ते स्वतःच परमात्मा रूपाने त्यांची समज होऊ देत नव्हते कृष्ण. कारण त्यांना जगाला हे दाखवायचं होतं की भीष्म किती महान आहेत. म्हणून भीष्माची प्रसिद्धी करण्यासाठी कृष्णाने हे सर्व घडून आणलं. स्वतः व्यासदेव, किती साधू ऋषी मुनी, स्वतः कृष्ण युधिष्ठिर महाराजांना बोलले
तरी युधिष्ठिर महाराजाची मनाची समज होत नव्हती. पण जेव्हा ते मग सगळ्यांना घेऊन भीष्माकडे गेले आणि भीष्म जेव्हा बोलतात तेव्हा युधिष्ठिर महाराजांचं समाधान होतं. तर इथे तर क्लिअर समजतं, आचार्य पण सांगतात आणि आपण पण विचार करू शकतो की असं कसं काय शक्य आहे. भीष्म असं काय बोलणार आहेत की जे कृष्णाला माहिती नाहीये. कृष्ण तर सगळ्याचे स्रोत आहेत, सर्व वेदांचे निगमांचे. परंतु एक भगवंतांचा हा स्वभाव आहे की त्यांना त्यांच्या भक्ताची प्रसिद्धी करण्यासाठी खूप आनंद होतो, जे की आपल्यासारख्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये एकदम उलट बघायला मिळतं. प्रत्येकजण काय स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी जास्त प्रयत्न करतो. आता आपल्यापैकी असं कोण आहे की आपण कधी आपल्या सत्संगामध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये असं केलं काहीतरी की जेणेकरून एखाद्या भक्ताची महानता सर्वांना कळावी, त्याच्यासाठी आपण काहीतरी योजना केली किंवा काहीतरी अरेंजमेंट केली किंवा असा विचार तरी केला आपण कधी की असं पण होऊ शकतं? नाही प्रभूजी. नाही केला ना. तर म्हणजे आपल्या डोक्यात विचार पण येत नाही की अरे ती या भक्ताची महती आपण प्रसिद्ध करायला पाहिजे. राधानाथ महाराज करतात असं, मी बऱ्याचदा बघितलं. जसं की मागच्या तुम्हाला सांगितलं की व्यासपूजेच्या दिवशी त्यांनी श्रुतकीर्ती प्रभूंना बोलायला सांगितलं. किंवा बऱ्याच भक्तांचं राधानाथ महाराज असं वर्णन करतात किंवा अशा गोष्टी घडून आणतात. तर हे आपण नक्कीच भगवंतांच्या स्तरावर नाही आहोत, शुद्ध भक्तांच्या स्तरावरती पण नाही आहोत. परंतु हे माहीत असलं पाहिजे की जास्त स्वतःची जर प्रशंसा ऐकावीशी वाटत असेल याचा अर्थ काहीतरी मनामध्ये कमतरता आहे. त्या याच्यासारखं होतंय, आजारी पेशंटसारखं, की बाहेरून आपल्याला शास्त्र सांगतं की नाही आपली बढाई केली केली नाही पाहिजे, केली नाही पाहिजे. तर आपण तो कसं जबरदस्तीने काही खात नाही तसं आपण जबरदस्तीने कशी तरी आपली इच्छा दाबून ठेवतो. पण जेव्हा पण चान्स भेटतो की कोणी आपली काही प्रसिद्धी करणार की लगेच ती इच्छा बाहेर येते. तर हा खूप उच्च स्तर आहे. पण ठीक आहे, आपण डिस्कस करतो, कमीत कमी डिस्कस केल्यावर कळेल तरी की काय केलं पाहिजे. तर जसं विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनां रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा भक्तीमध्ये उच्च रसांची अनुभूती होते तेव्हा व्यक्तीला या सामान्य गोष्टींची गरज वाटत नाही की मला पण समोर बोलवावं. जसे की इस्कॉनमध्ये एक शब्द आहे माईक का लाल. आपल्या हिंदीमध्ये ते मायका लाल म्हणतात ना, तसं इस्कॉनमध्ये एक शब्द आहे माईक का लाल. ते माईक असतो ना बोलण्याचा. तर काही काही लोकांची अशी सवय असते की त्यांच्याकडे माईक गेला की 5 मिनिटाचा म्हणून 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 अर्धा तास, पाऊण तास, 1 तास होऊन जातो, तरी ते काही माईक सोडत नाहीत. तर अशा लोकांना माईक का लाल म्हणतात. ठीक आहे, आपल्याला दुसऱ्याला जज करण्यासाठी नाही आहे, पण आपण तरी नाही करायला पाहिजे. की जेवढं काही आहे म्हणजे आवश्यक आहे तेवढं बोलून. पण हा एक दोष आहे आपल्यामधला की आपल्याला आपली कीर्ती खूप ऐकावीशी वाटते. हं. तर याचं मी कसं हे केलं, लिंक केली की आता भगवंत तर या या त्यांच्या विभूतींचं जो वर्णन आहे त्याला थांबवतं घेत आहेत. आणि ते थांबवताना ते म्हणतात की अर्जुन, सगळ्याचं बीज मीच आहे आणि यांना काही अंत नाही, मी तुला काही विशेष सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्त काय सांगू. तर मग आपण बघितले की यांच्याकडे सांगण्यासाठी एवढं असून सुद्धा ते आवर्त घेत आहेत. आणि त्यांचा स्वभाव उलटा आहे की जर भक्तामध्ये थोडंसं जर काही असेल त्यांची जास्त महती करायची. हं. कृष्णाला स्वतःबद्दल सांगण्यासाठी एवढं आहे पण त्याच्यासाठी उत्सुकता नाही आहे. परंतु रामानंदरायची प्रसिद्धी व्हावी, भीष्म पितामहाची प्रसिद्धी व्हावी, याच्यासाठी ते स्वतः लीला घडवून आणतात. चैतन्य चरितामृतमध्ये असं एक वर्णन आहे की जेव्हा चैतन्य महाप्रभू भक्तांची प्रशंसा करतात तेव्हा असं वाटायचं की त्यांना 5 मुख आहेत, 5 मुखाने बोलतात. तर या म्हणजे स्वतःबद्दल सांगण्याची तर इच्छा नाही ती तरी वेगळी गोष्ट आहे. पण आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्ती, आता भक्त किती जरी झाले तर भगवंतापेक्षा कनिष्ठच आहेत. आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीचे गुणगान करताना त्यांना कधी थकवा येत नाही. तर हा एक विशेष गुण भगवंतांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतो. तसं चैतन्य चरितामृतचे जे लेखक आहेत कृष्णराज कविराज गोस्वामी, अ, ते काय बोलले की मी का चैतन्य चरितामृत लिहित आहे, कारण आधी एक ग्रंथ ऑलरेडी लिहिलेला होता वृंदावनदास ठाकूरांनी, त्याला चैतन्य मंगल किंवा चैतन्य भागवत म्हणतात. तर मग कोणी म्हणेल की अरे एक ग्रंथ तर आधीच होता, मग तुम्ही का बरं परत लिहिला.
तर त्याच्यावरती कृष्णच कविराज गोस्वामी म्हणतात की वृंदावनदास ठाकूरांनी जे वर्णन केलं ते त्यांनी खूप विस्तारित वर्णन केलं. पण ते वर्णन करताना ग्रंथ मोठा झाला. मग त्यांना असं वाटलं की जास्त लिहिलं तर लोकांना कंटाळा येईल. म्हणजे बघा साधूंना पण चिंता होती की ग्रंथ मोठा असले की लोकांना वाचायला कंटाळा येतो. म्हणून जेव्हा आपण आता हे मी गीता जिज्ञासा आपण प्रिंट करत होतो तेव्हा तो प्रिंट पब्लिशर पण बोलला की सध्या लोकांकडे एवढा पेशन्स नाही आहे जास्त मोठं वाचण्याचं, त्याच्यामुळे छोटंच पुस्तक ठेवा. तर वृंदावनदास ठाकूरांना पण तसं वाटलं होतं. म्हणून त्यांनी काही लीलाच सांगितल्या. तर हे काय ना कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात की जे वृंदावनदास ठाकूराचं उच्चिष्ट उरलेलं आहे ते मी तुम्हा सर्वांना सांगित आहे. कृष्णलीला भागवते कहिला वेदवास चैतन्यला लीलार व्यास वृंदावनदास. तर याच्यामध्ये विशेष काय कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत सुरू करताना त्याच्यामध्ये त्याच्या शेवटी जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे वृंदावनदास ठाकूरांची हे प्रशंसा करतात की माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांचा तो ग्रंथ वाचा, चैतन्य भागवतमचं वाचन करा किंवा चैतन्य मंगलचं वाचन करा. वृंदावनदास ठाकूर खूप महान संत आहेत. माझी तर एवढी काही पात्रता नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचा ग्रंथ वाचा. आता असा कोणता लेखक आहे की जो आपल्या पुस्तकात लिहिल की माझं पुस्तक कमी दर्जाचं आहे आणि त्या व्यक्तीचं जास्त चांगलं आहे, ते तुम्ही वाचा. असा कुठला लेखक तुम्ही बघितला का इतिहासामध्ये? असं कधीच होणार नाही. जास्तीत जास्त आपण काय करतात की ते एक ही आहे काय म्हणतात स्टाईल आहे की कृतज्ञता व्यक्त कर, त्याच्यामध्ये कुणाची तरी नावं घेणार की या लेखकांकडून आम्ही अशी प्रेरणा घेतली वगैरे असं तसं. पण पूर्ण ग्रंथांमध्ये 10-15 ठिकाणी तर कोणी लिहिणार नाही की माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ लेखक आहेत म्हणून. परंतु कृष्णराज कविराज गोस्वामी असं करतात की माझ्यापेक्षा ते खूप महान लेखक आहेत आणि ते त्यांचं जे काही उच्चिष्ट उरलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर थीम तीच आहे की जसे भगवंतांना भक्तांची प्रशंसा करण्यामध्ये अधिक आनंद मिळतो कारण ते स्वतः तर आत्माराम पूर्ण संतुष्ट आहेत. तसेच जे भक्त भक्तीमध्ये प्रगती करतात त्यांना पण जेव्हा भक्तीमधून समाधानाची अनुभूती मिळते तेव्हा त्यांना असे बाहेर प्रदर्शन करण्याची गरज पडत नाही. तर एक आणखीन शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितली जाते, प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. हे तुम्ही कधी ऐकलं? हो की नाही? नाही प्रभूजी. एक एक हे आहे, प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. याला एक आधारित सुभाषित पण आहे, ते मला मिळालं नाही. अद्यापि नाव वहंती कौमारी असं म्हणून. तर प्रतिष्ठा नारी सदा कुवारी म्हणजे प्रतिष्ठा नावाची एक मुलगी आहे किंवा प्रतिष्ठा म्हणजे प्रसिद्धी. प्रतिष्ठा नावाची एक मुलगी आहे, ती सदा कुवारी आहे. कोण गेस करेल का बरं सदा कुवारी आहे? प्रतिष्ठा नावाची मुलगी आहे, ती सदा कुवारी आहे. तिचा विवाह कधी झालाच नाही. या चर्चेला समाधान होते. या चर्चेला पकडून तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. अरे ट्राय तरी करा. प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. बरं ठीक आहे, कुणाकुणाला आवाज येतोय माझा? सर्वांना येतोय? हो प्रभूजी, मला येतोय. बाकी कोणी काय बोलत नाही, गायब झाले की काय काय माहिती. प्रतिष्ठेची हाव असेल ना तिला, नाही ती असमाधानी. नाही ती स्वतःच प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा नारी सदा कुवारी म्हणजे ती, आपण म्हणतो ना मागच्या वेळेस आपण काही गुण बघितले होते की त्या त्या काय म्हणता येईल स्त्रीवाचक आहेत किंवा त्यांना एक स्त्रिया म्हटलं जातं, जसे की श्री वगैरे कीर्ती. तसंच ही एक मुलगी आहे जिचं नाव आहे प्रतिष्ठा. तर ती नेहमीच कुवारी आहे, म्हणजे नेहमी अविवाहित राहते. असं का होत तुम्ही असेल? नारी संबोधलंय ना, मग नारी मुलगी कसं काय? बरं ठीक आहे, नारी समजा पण अविवाहित आहे, नारी आहे तर अविवाहित. तिकडे म्हणजे ॲनॉलॉजीला जास्त स्ट्रेच करू नका, फक्त याच्यावरतून
आजच्या चर्चेला पकडून असं सांगा की प्रतिष्ठा नावाची एक मुलगी आहे आणि ती नेहमी का अविवाहित राहते? याच्याबद्दल तुमचा काही गेस? बरं, ठीक आहे. आजच्या चर्चेवरून बघा, प्रतिष्ठा म्हणजे काय आहे? प्रतिष्ठा नारी सदा कुवारी म्हणजे काय आहे? की प्रतिष्ठा अशी आहे की ज्या व्यक्तीला प्रतिष्ठा पाहिजे त्याच्यापासून प्रतिष्ठा दूर पळते. जसे की सामान्य जे भौतिकवादी लोक असतात, ते स्वतःची प्रतिष्ठा करण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु प्रतिष्ठा त्यांच्यापासून दूर पळते. आणि प्रतिष्ठेला जे लोक हवे असतात, जसे की भक्त, साधू, संत, तर साधू संत तिच्यापासून दूर पळतात. म्हणून असं म्हटलं जातं, प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. तर आपण यांचे उदाहरण बघितले ना, की कृष्णाज कविराज गोस्वामी कसे वृंदावनदास ठाकूरांची प्रशंसा करतायत, भगवंत कशी त्यांच्या भक्तांची प्रशंसा करतायत. तर असाच एक माधवेंद्रपुरीच्या संदर्भामध्ये पण एक प्रसंग आहे. माधवेंद्रपुरी जेव्हा श्रीनाथजीसाठी चंदन आणायला ओडिसामध्ये गेले होते, तर ते गोपीनाथाच्या म्हणजे जगन्नाथपुरीच्या जवळ असलेल्या गोपीनाथ मंदिराकडून प्रवास करत होते. तर तिथे दर्शन घ्यायला आल्यावरती त्यांनी बघितले की भगवंताच्या समोर 11 छोट्या छोट्या मटक्यांमध्ये खीर ठेवलेली आहे. आता माधवेंद्रपुरींचा स्वभाव असा होता की अयाचित वृत्ती होती. अयाचित वृत्ती म्हणजे जर कोणी विचारलं की तुम्ही जेवण करणार का, तरच ते काही घेणार, म्हणजे स्वतः काहीच मागणार नाही, अशा स्वभावाचे ते होते. म्हणजे त्यांचं एक ते व्रत होतं माधवेंद्रपुरींचं. पण जेव्हा गोपीनाथजींच्या समोर गेले तर त्यांच्या मनात इच्छा आली की अरे, मी जर ही थोडीशी खीर खाऊन बघितली तर मी पण गोपालसाठी बनवेल जाऊन. तर त्यांना इच्छा स्वतःच्या खाण्याची म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी नव्हती, तर गोपालसाठी पाहिजे होते त्यांना. पण लगेच त्यांच्या मनात विचार येतो की अरे, मी असा कसा काय विचार करू शकतो? भगवंतांचा भोग खाण्याची इच्छा माझ्या मनात कशी काय आली? तर ते स्वतःला दोष देतात आणि तिथून निघून जातात. आणि ते आज गावामध्ये जे समजा जिथे सकाळी मार्केट भरायचं, तर रात्री ते ठिकाण पूर्णपणे रिकामं जातं. आपल्यासारखं 24/7 नाही. सकाळी बाजार, रात्री सर्व बंद. तर तिथे माधवेंद्रपुरी गेले आणि मग हे गोपीनाथ आहे तर त्यांच्या एका पुजाऱ्याच्या स्वप्नात आले आणि ते बोलले की उठ, माझा एक भक्त आहे माधवेंद्रपुरी, त्याला खीर दावून दे. तर ते पुजारी बोलले, सर्व खीर तर मी काढून घेतली. गोपीनाथ बोलले, नाही, मी माझ्या पायाच्या मागे एक लपवली आहे, ती तू घेऊन दे. आता विचार करा, कोणी स्वतःच्याच घरातून चोरी करेल का? तर भगवंत स्वतःच्याच भोगातून चोरी केली आणि बाजूला खीर ठेवली. मग हे पुजारी जातात आणि बघतात तर खरंच इथे एक छोटंसं मटकं होतं. आजही तिकडे हा प्रसाद मिळतो, गोपीनाथजींच्या कपड्याच्या मागे. तर गोपीनाथजींचा हा मग प्रसाद मिळाल्यावरती हे पुजारी सगळे मोठ्या मोठ्याने आवाज देत फिरतात, अरे माधवेंद्रपुरी कोण आहे, माधवेंद्रपुरी कोण आहे? तुमच्यासाठीचे भगवंतांनी खीर खीर चोरी केली आहे. तर असं शोधत शोधत त्या मार्केटजवळ येतात, तिथे झोपलेले होते तेव्हा, आणि तिथे ते माधवेंद्रपुरींना खीर देतात. आता माधवेंद्रपुरींना खीर मिळाली, त्याचा खूप आनंद झाला. असं वर्णन आहे की त्यांनी त्या मग मडक्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि दररोज छोटा छोटा तुकडा खायचे. तो वेगळा विषय होईल. तर माधवेंद्रपुरींच्या मनात असा विचार आला की माझ्यासाठी गोपीनाथजींनी खीर चोरली, हे जर उद्या सकाळी लोकांना कळलं तर इथे किती लोक जमा होतील आणि सगळे माझी प्रशंसा करतील. तर माधवेंद्रपुरी रातोरात त्या ठिकाणी निघाले आणि जगन्नाथपुरीला पोहोचले. तर मी तुम्हाला काय सांगतो की प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. तर प्रतिष्ठेला माधवेंद्रपुरी पाहिजे होते, परंतु माधवेंद्रपुरीला प्रतिष्ठा नाही पाहिजे. पण जसे दुर्योधन सारख्या व्यक्तीला प्रतिष्ठा पाहिजे, पण प्रतिष्ठेला दुर्योधन सारखा व्यक्ती नाही पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं, प्रतिष्ठा नारी सदा कुवारी. याच्यावर जरा जास्तच विषय आहे, ठीक आहे, सांगतोय. महाराजांनी सांगितलं म्हणून सांगतो. मला वाटते भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे काय की राधानाथ महाराजांनी एका क्लासमध्ये सांगितलं, प्रतिष्ठा शुकरेर विष्ठा. आता शुकर म्हणजे डुक्कर. तर महाराज जरा जास्त डिटेलमध्ये वर्णन करत होते, मी तेवढं तर नाही करणार. की प्रतिष्ठा ही आपण असं समजलं पाहिजे की डुकराची विष्ठा आहे. आणि जर आपल्याला प्रतिष्ठा म्हणून घेण्याची, स्वतःची बडाई करण्याची किंवा स्वतःला पुढे पुढे दाखवण्याची इच्छा असेल,
तर असा विचार केला पाहिजे की आपल्याला त्या डुकराची विष्ठा खाण्याची इच्छा होती. तर मी तरी तुम्हाला एकदम वरचेवर सांगितलं, महाराजांनी ते खूपच ग्राफिक वर्णन केलं होतं. ते वर्णन ऐकूनच उलटी होईल. तर विषय हाच आहे की जसे भगवंतांचे गुण अनंत आहेत, परंतु त्यांना अ, त्याच्यामधून काही इंटरेस्ट नाही आहे, कारण ते आत्माराम आहेत. परंतु त्यांना त्याच्यापेक्षा त्यांच्या भक्तांची महती करायला जास्त आनंद मिळतो. वेगवेगळे काहीतरी प्रसंग घडून आणतात. आणि त्यांच्या भक्तांचा काय गुणधर्म आहे की त्यांना स्वतःची प्रतिष्ठा नको असते, दुसऱ्या भक्तांची महती त्यांना दाखवायची असते. जसे कृष्णदास कविराज गोस्वामी वृंदावनदास ठाकूरांबद्दल करतात. तर ही एक साखळी आहे, भगवंत, त्यांचे भक्त आणि मग त्यांचे भक्त. तर प्रत्येकामध्ये काय आहे की दुसऱ्याची महती सांगण्याची विशेषता आहे. तर अ, तर यानुसार हा हा श्लोक तर झाला आपला. म्हणजे थीम तर सारखीच आहे मागच्या श्लोकासारखी, म्हणून तेच वर्णन मी घेतलं. ना अंतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. आणि समजायला श्लोक काही जास्त कठीण नाही. एष तो उद्देशतः प्रोक्तो विभूतीर विस्तरो मया. की हे अर्जुन, माझ्या विभूतींना तर काही अंत नाही आहे, मी तुला काही प्रमुख सांगितल्यात. तर तू एवढ्यामध्ये समाधानी हो किंवा समाधान मान. तर आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. अ, अर्जुन, माझ्या विस्मयकारी विभूतींचा अंत नाही आहे, मी केवळ संक्षिप्त स्वरूपात वर्णन केले. अ, इथे विभूतीचं वर्णन पूर्ण होतं. मग त्याच्यानंतर पुढं आणखीन आणखीन शॉर्टकट सांगण्यासाठी हा एक श्लोक सांगतात, 41 नंबरचा श्लोक. तर 41 नंबरचा श्लोक आपण पाठ केला पाहिजे. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. तुमची मीटिंग किती वाजता सुरू होणार आहे? 8 वाजता बोलले. मग सुरू झाली तर आपण थांबूया. त्यांनी जॉईन केले का बघा एकदा. 8:15 पर्यंत करूया बोलले वाटते. 15 मिनिटं लागतील नेटवर्क यायला. ठीक आहे. तर हा श्लोक गाऊया. यद यद विभूती मत्सत्वम यत् यत् विभूतिमत्सत्त्वं श्रीमद ऊर्जितम एव वा श्रीमद्पूर्जितम् एव वा तत्तद एवावगच्छत्वम तत् तत्तत् एव अवगच्छत्वं मम तेज अंश संभवम. मम तेज अंशसंभवम्. तर तिथं आणखीन शॉर्टमध्ये सांगतात की अर्जुन, अ, माझ्या विभूतींना तर काही अंत नाही, परंतु तू एक ही गोष्ट लक्षात ठेव की या जगामध्ये सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून म्हणजे कणातून उत्पन्न झाल्या आहेत, तू जाण. म्हणजे भगवंत काय म्हणतात की पूर्ण तर नाही सांगणार, पण तुला एक फॉर्म्युला देतो. काय फॉर्म्युला आहे? तू समजा तू जगामध्ये असं काही बघशील, काहीतरी तुला खूप सुंदर वाटतंय किंवा काही खूप छान आवाज वाटतोय किंवा एखादी गोष्ट बघून खूप आश्चर्य होतंय, विस्मयकारी वाटते, तर तेव्हा तू फक्त अशी आठवण कर की ही गोष्ट माझ्या भगवंतांच्या एका छोट्याशा शक्तीच्या कणाच्या बरोबर आहे. त्यामधून तू सर्व गोष्टींना माझ्याशी निगडीत बघू शकशील. कारण अर्जुनचा प्रश्न तो होता की दैनंदिन व्यवहारामध्ये तुमचं स्मरण कसं करू. तर तर हा श्लोक आपल्या जीवनामध्ये कसा महत्त्वाचा आहे की आपण जरी भक्त असलो तरी पण आपल्या मनामध्ये कधी कधी काय द्वेष येतोच. किंवा सामान्य जीवनामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की दुसऱ्याच्या संपत्तीवरून द्वेष किंवा मत्सर किंवा ईर्ष्या किंवा दुसऱ्याच्या सौंदर्यावरून, दागिन्यावरून, संपत्तीवरून, प्रतिष्ठेवरून व्यक्तीच्या मनामध्ये ईर्ष्या आणि मत्सर येते. आणि आपण याच्या आधी पण चर्चा केली आहे की मत्सर हा एकच असा गुण आहे की ज्याला भक्तीमध्ये वापरता येत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह या 5 जणांना वापरता येतं. क्रोधाचा पण उपयोग करता येतो, जसं की हनुमानजीने लंकेला जाळून उपयोग केला. परंतु मत्सर हा एक गुण आहे की त्याला भक्तीमध्ये नाही वापरता येत. त्याला नष्टच करावं लागणार किंवा त्याच्यापासून दूरच राहावं लागणार. तर आपण आपण सध्या काय साधक दशेमध्ये आहोत. त्याच्यामुळे न तर एक आपण सामान्य भौतिकवादी व्यक्तीसारखे पण नाही आहोत आणि शुद्ध भक्तासारखे पण नाही आहोत. यश्च तमा मूढलोके ता उभाव सुखम एधेते क्लिशंती अंतर्हिते जना. की या श्लोकामध्ये सांगितले की 2 प्रकारचे लोक सुखी असतात.
यश्चतमा मूढ लोके, की जे एकदम मूढ लोक आहेत, म्हणजे मूर्ख जे भौतिकवादी आहेत, आणि यश्च सिद्धे परमगता, आणि जे सिद्ध किंवा शुद्ध भक्त आहेत, हे दोन्ही लोक आनंदी असतात. तर तुम्ही बघा ना, आपल्याला कधी कधी वाटतं की अरे आपण या नियमांचं पालन करतोय, इतक्या नैतिकतेने वागतोय, आणि हे लोक तर जीवनामध्ये किती एन्जॉय करतात. बऱ्याचदा गीता कोर्समध्ये लोकांचा हाच प्रश्न असतो की हे लोक एवढे पाप करतात तरी पण त्यांना एवढं सुख का मिळतंय. तर असं व्यक्तीला वाटू शकतं. तर या श्लोकामध्ये काय सांगितले की बाबा दोन प्रकारचे लोक नेहमी सुखी असतील. एक तर जे मूढ आहेत भौतिकवादी, त्यांना काही उच्च ध्येयच नाही आहे, फक्त प्राण्यांसारखं इंद्रिय तृप्ती करायची. आणि दुसरे आहे शुद्ध भक्त, यश्च बुद्धे परमगता, की ज्यांना रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, उच्च रसाची ज्यांना अनुभूती होत आहे, अशा लोकांना पण काही समस्या नसते. समस्या कुणाला आहे? क्लिशंती अंतर्हितेजना, या दोघांचे जे मधले आहेत त्यांना समस्या आहे. तर आपण या दोघांच्या मधले आहोत. एकदम भौतिकवादी का म्हणत नाही? कारण आपण कमीत कमी भक्तीचा स्वीकार तरी केला आहे. आपल्याला काही गोष्टी ऐकायला तरी मिळाल्या की चूक काय, बरोबर काय, नियम काय आहेत. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे भौतिकवादी नाही आहोत आणि पूर्णपणे शुद्ध भक्त पण नाही आहोत, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या मनामध्ये काय विचार आहेत किंवा आपलं आचरण कसं आहे. म्हणून आपण या मधल्या कॅटेगरीमध्ये येतो. तर या मधल्या कॅटेगरीमधल्या लोकांचं काय आहे, त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. कारण एक तर तुम्ही प्रगती करा आणि शुद्ध भक्त व्हा, मग तुम्हाला काही त्रास होणार नाही. किंवा मग सामान्य पशुसारखं भौतिकवादी व्हा, मग पण त्रास होणार नाही. पण या मधल्या स्थितीमध्ये त्रास होणारच. कारण इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा आहे, प्रशंसा करून घेण्याची इच्छा आहे, पण शास्त्र म्हणतं हे चुकीचं आहे. आणि एकदम शुद्ध भक्तासारखं पण वागता येत नाही आहे की माझ्या मनात काहीच नाही. तर ही थोडीशी डिफिकल्ट स्टेज असते, आणि ही स्टेज कधी कधी बरेच जन्म पण चालते. यालाच आपण एक प्रकारे अनर्थ निवृत्ती म्हणू शकतो. एखाद्याच्या जीवनात एका जन्मात होईल किंवा एखाद्याला भरपूर जन्म लागतील. म्हणून याच्यामध्येच लोक भक्त कंटाळून काय म्हणतात की मी एवढे वर्ष भक्ती केली, काहीच प्रगती झाली नाही, खरंच भक्ती काम करते का, म्हणजे असं सिरियसली लोक बोलतात. तर तेव्हा समजलं पाहिजे की आपण हे मधल्या स्तरामध्ये आहोत आणि आपल्याला हा त्रास होणारच आहे. तर मग आपण काय केलं पाहिजे? तितका त्रास होतोय तर सामान्य भौतिकवादी व्यक्तीसारखं व्हायचं की शुद्ध भक्त तर होऊ शकत नाही आणि मधल्या स्तरात राहिले तर त्रास होतो, मग काय करायचं? भक्ती चालू ठेवायची ना. आपण भक्ती चालू ठेवणं तर खूप त्रास होतोय ना, कारण आपण तर त्या सामान्य लोकांसारखं एन्जॉय पण करू शकत नाही आणि शुद्ध भक्तासारखं आपल्या मनात इच्छा नाही असं पण नाहीये. भगवंताला प्रार्थना करू शकतो. हा, हे पण बरोबर. तुम्ही सर्वांची उत्तरं बरोबरच आहेत. म्हणजे मला म्हणजे निष्कर्ष असाच आहे, त्रास तर होणार आहे, हे तर आपल्याला स्वीकार करावाच लागेल. परंतु त्रास होतो म्हणून मार्ग सोडून देणं हे तर चुकीचं आहे ना. जसं की समजा अभ्यास करताना मुलांना त्रास होतो, आता तो अभ्यास बंद करून देईल तर त्याची प्रगती होईल असं नाही. तो त्रास करत करतच सहन करतच त्याला प्रगती करावी लागेल. तसं आपण विद्यार्थ्यांसारखे आहोत. आता आपला अभ्यासच आहे ना, साधना भक्ती आहे. साधना म्हणजे काय? अभ्यास. तर याच्यामध्ये आपल्याला त्रास होणारच आहे. आपले स्वतःचेच विकार आपल्याला दिसायला लागतील, तेव्हा वाटेल अरे मी एवढा खराब आहे. तर पण आहे, आता जे आहे ते तर कमीत कमी कळतंय तरी. मग तिथून समोर प्रगती करण्यासाठी हे सहन करत करत आपल्याला साधना करावी लागेल. उलट इतर मार्गापेक्षा भक्ती चांगली तरी आहे, म्हणजे एवढा फार त्रास पण होत नाही. हां, तर अशा आपल्या स्थितीसाठी हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, जे की मधल्या स्तरावरचे लोक आहेत. यश्च मूढतमा लोके यश्च बुद्धे परम गता ता उभव सुखमेधेते क्लेशंती अंतर्हिते जना. मधल्या स्तरावरच्या लोकांना खूप क्लेश होतो. तर आपण सर्व या मधल्या कॅटेगरीमध्ये येतो. तर याच्यामधला त्रास कमी करण्यासाठी शास्त्रामध्ये काही श्लोक आहेत. त्याच्यापैकी हा एक श्लोक आहे. आणखीन एक ध्रुव लीलेमध्ये श्लोक आहे, तो आपण नंतर बघू. तर आपल्याला प्रॉब्लेम कधी येतो की त्याच्यामध्ये भगवंताने सांगितले की या जगामध्ये ऐश्वर्यवान, समजा आपण श्रीमंत व्यक्ती बघितला, बऱ्याचशा लोकांना काय हे असतं की अरे मी एवढे प्रामाणिकपणे हे करतो आणि माझ्याकडे एवढी संपत्ती आणि या व्यक्तीकडे एवढी जास्त संपत्ती आहे,
किंवा ही व्यक्ती एवढी सुंदर आहे, मी का सुंदर नाही आहे. तर हे सर्व एक प्रकारे मत्सराची चिन्ह आहेत. खास करून दुसऱ्याच्या प्रगतीला बघून ईर्ष्यावाने. आणि असा विचार करू नका की भक्तीमध्ये होत नाही, भक्तीमध्ये पण असं होतं की समजा दुसरा व्यक्ती आपल्यापेक्षा चांगला क्लास देतो किंवा दुसरा व्यक्ती आपल्यापेक्षा चांगला गातो किंवा त्याला जास्त ज्ञान आहे किंवा त्याला मोठं पद आहे, तर अशामध्ये व्यक्तीला वाटू शकतं की अरे म्हणजे मत्सर वाटू शकतो की मी तर काहीच नाही आहे. जर खरीच नम्रता असेल तर काय होईल की तो व्यक्ती अ, अधिक प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. पण मत्सर काय करतो की मग त्याला आतूनच जाळायला लागतो. मग तो व्यक्ती थोडासा हे निगेटिव्ह व्हायला लागतो की मग ते त्या व्यक्तीचा काहीतरी अपमान करण्याचा प्रयत्न करणं किंवा भक्ती सोडून देणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं. हे वेगळ्या प्रकारचे डिप्रेशन आहे. तर हे सर्व मत्सराचे प्रतीक आहेत. तर असे जे काही कुठलाही प्रॉब्लेम आला तर हा श्लोक आठवायचा की या जगामध्ये सुंदर बघून, ऐश्वर्यवान बघून, श्रीमंत व्यक्ती बघून मला ईर्ष्या होते. परंतु या व्यक्तीचं सौंदर्य, या व्यक्तीची संपत्ती, या व्यक्तीचं ज्ञान भगवंतांचीच त्या भगवंतांच्या शक्तीचा एक कण आहे. जर अशा अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला थोडा मदत होऊ शकते. तर हा श्लोक पाठ करण्यासारखा आहे. यद्यद विभूतिमत्सत्वम श्रीमद ऊर्जितम एव वा. जे काही तुला विभूतीसारखं, जे काही तुझ्या मनाला प्रभावित करणारे या जगामध्ये दिसेल, त्याच्यामध्ये बरेच गुण आले, आता बऱ्याच गोष्टी आल्या. तर हे सर्व भक्तांना काय विचार करायचा, तत्त एव गच्छत्वम. कुणाचं तरी माईक चालू आहे वाटतं. एक्चुअली टेस्ट करेंगे क्या? अच्छा, हा ठीक आहे. आपण इथे थांबूया, बाकीचं पुढच्या वेळेस घेऊ, चालेल? वैसे हम बनाए हां, हरे ये तो कृष्णा. बहुत अच्छा होगा। अलग कैसे भी है ना? हरे कृष्णा. तर तुम्हाला आवाज येतो की नाही ते पण सांगत नाहीत. ठीक आहे, आवाज येतो हरे प्रभूजी. कृष्ण. येतो प्रभूची आवाज आम्हाला. ठीक आहे, मग आपण थांबू. यांची मीटिंग आहे ना, पुढच्या वेळेस चर्चा करू. मीटिंग ठीक तुम्ही आहे. जॉईन केली की हरे सुरू झाली कृष्ण. ती तरी सांगा. बघितलं नाही अजून प्रभूजी. अं, नको, जाऊ दे, जास्त लेट नाही करायला पाहिजे. ठीक आहे, आपण थांबू इथे, नंतर पुढच्या वेळेस बघूया. हा श्लोक अर्धवट सोडायला पण नाही पाहिजे, पण ठीक आहे. या श्लोकाचं ते आज मी हा चॅप्टर कम्प्लीटच करतो. तर या श्लोकामधून आपल्याला काय बघायचं आहे की जे काही जगामध्ये चांगलं असेल असा विचार करायचा की कृष्णाच्या शक्तीचाच हा एक अंश आहे. जर मी या व्यक्तीचा द्वेष केला, मत्सर केला, तर हा कृष्णाचा द्वेष आहे, मत्सर आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून असं वागणं योग्य नाही. तर हा याचा सारांश. आता हा शेवटचा श्लोक आहे, हा एकदा गाऊया. अथवा बहुना एतेन अथवा बहुना एतेन किं ज्ञातेन तवार्जुन किं ज्ञातेन तव अर्जुन इष्टभ्याहम इदं कृष्णम् इष्टभ्य अहम इदं कृष्णम् एकांशेन स्थितः जगत्. एक अंशेन स्थितः जगत्. तर आता ह्या पूर्ण विभूतीला एकाच ठिकाणी एक कम्प्लीट एका ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की अर्जुन, मी सर्व काही निर्माण करतो, त्याचं पालन करतो आणि त्याला धारण करतो. ते माझ्या एका अंशाने. तर तो अंश कोणी? पुरुषावतार. जसे की महाविष्णू, गर्भदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू. हे सर्व काही या जगामध्ये आहेत. ते सर्व काही माझ्या या अंशांनी निर्मित आहे किंवा त्याचं पालनपोषण केलं जातं. म्हणून तुला या जगामध्ये जर काही विस्मयकारी, काही शक्तिशाली दिसत असेल तर असा विचार केला पाहिजे की ही माझीच विभूती आहे, जरी मी याच्यामध्ये नसे सांगितलं तरी. आणि एखादी कुठलीही गोष्ट असेल त्याच्यामुळे असं आपल्याला वाटत असेल की अरे, सायंटिस्ट लोकांनी किती प्रगती केली आहे, ही मशीन किती भारी काम करते. जसे की वृंदावन यात्रेमध्ये एक मशीन कापण्याची, सब्जी कापण्याची मशीन मी पहिल्यांदा बघितली होती. त्याच्या वेगवेगळ्या ब्लेड लावून पाहिजे त्या साईजचे ते भाज्यांना कापायचे. तर मला एकदम आश्चर्य वाटलं. तर एक भक्त बोलले की त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. भगवंतांकडे भगवंत जे काही करू शकतो त्याच्या तुलनेमध्ये तर हे तर काहीच नाही आहे. तर ते मला अजून लक्षात आहे 2012चं. तर खरंच की आपण जरी या भौतिक प्रगतीने, मशीनने प्रभावित होतो,
परंतु हे सर्व तर भगवंतांच्या अंशाच्या कणा एवढं पण नाही आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला भौतिक गोष्टी प्रभावित करत असल्या तर बघितलं पाहिजे की या सर्वांचा स्रोत कोण आहे. जसं म्हणतात ना, जर क्रिएशन ब्युटिफुल असेल तर क्रिएटर किती ब्युटिफुल असेल. तर हा एक काय म्हणतात ते विचार आहे. आणि याला अनुसरूनच एक वाक्य म्हटलं जातं, सर्वम खलु इदम ब्रह्म, की या जगामध्ये सर्व काही ब्रह्मन आहे. जे मायावादी लोक असा वापर करतात की ब्रह्मच सर्व काही झालंय. परंतु भक्तीची अंडरस्टँडिंग अशी आहे या श्लोकानुसार की भगवंत शक्तिरूपाने किंवा अंशरूपाने सर्वव्याप्त आहेत. म्हणून सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलं तर याचा अर्थ असा होतो की सर्व काही भगवंतांची शक्ती आहे. तर हे अंडरस्टँडिंगनं आपण याला समजू शकतो. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेस 11वा अध्याय सुरू करूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे 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 राम राम हरे हरे राम 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 राम